सो हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असाल. सकाळीच आता मी कॉफी पिऊन बसली आहे आणि मी विचार करते आज मी देऊळबंद पिक्चर बघायला जाऊ करून, देऊळबंद 2. सो तुम्ही पिक्चर बघितला आहात का आणि कसं आहे ते मला कमेंट करून सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे मी 2-3 दिवसापासून पिक्चर बघायला जाणार होते, पण मिस्टर म्हणाले की थांब करून, आज नको उद्याचा, आज नको उद्याचा. तो काहीतरी सरप्राईज होतं, मला पण नव्हतं लक्षात, मला लक्षात नाही आलं कारण त्यांची सॅलरी म्हणजे त्यांच्याकडे मे बी त्यांच्याकडे पैसे नसतील या त्यांना म्हणजे सॅलरी झाल्यावर ते मला पाठवायचं असेल, असं काय असेल. बट मला तरी बोलले की आज नको जाऊ उद्याचा करून. सो आज मी जाणार आहे आणि त्यांची सॅलरी झाली आहे. सकाळ सकाळ मला त्यांनी पैसेसुद्धा ट्रान्सफर केले सॅलरी झाल्यावरती आणि मला समजलं की तेच कारण होतं. कारण त्यांना असं वाटत असेल की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण मूवीला वगैरे जातो, आपल्यासोबतला आपली लहान मुलं असणार आहेत, तर त्यावेळेस आपली मुलं काहीतरी मागत असतात आणि तुम्हाला माहितीच असेल की तिकडे किती महाग असते सगळ्या गोष्टी. सो आपण त्यांना आपल्याकडे पैसे असले तर आपण बिंदास घेऊ शकतो, नसल्यावरती थोडं पण आपण मुलांना समजवू शकतो की नाही वगैरे. सो त्याने त्या हिशोबाने सांगितलं होतं की आज नको जाऊ उद्या जा. सो मी आज जाणार आहे संध्याकाळच्या शोला जाणार आहे. तर बघू कसा पिक्चर आहे. खरं तर स्वामी समर्थांचा पिक्चर असेल तर स्वामी समर्थांचा स्टोरी तर खूपच शब्दच नाही आहेत. सो तुम्ही बघून आला असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की पिक्चर कसा आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे संध्याकाळी जाण्याचे. तुम्ही पण जाऊन बघू ना पिक्चर की खरंच. चला भेटूया परत. आणि हो, आज मी संध्याकाळी ब्लॉग टाकणार आहे पूर्ण दिवसाची जर्नी. पहिला ब्लॉग असेल माझ्या फुल डेचा.